मी बोरकर गुरुजी, विश्वज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र. 425508 हा पिनकोड नंबर आहे. माझा मोबाईल नंबर आहे 9850015558. ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही. बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते, कामकाज बंद असते. मला भेटायचं असेल तर अगोदर मोबाईल करून घ्या आणि नंतरच भेटा. रावेरमध्ये आल्यावर अलंकार बोरकर ज्वेलर्स आणि विक्रम बोरकर ज्वेलर्स यांच्या आतमध्ये जायचं. आतमध्ये गेल्यावर आम्हाला गुरुजींना भेटायचं. ती माणसं माझ्याकडे आपणाला आणून देतील. अलंकार बोरकर आणि ज्वेलर्स विक्रम ज्वेलर्स बोरकर याच्या 1 मिनिटाच्या आत माझं कार्यालय आहे. लक्ष्मीनारायण मंदिराची मागची बाजू. आजचा कार्य सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याची सुरुवात करूया. माझ्याकडे बऱ्याच दिवसापासून श्रीयंत्राविषयी माहिती द्या म्हणून बरेच मोबाईल आलेले आहेत. आता श्रीयंत्राविषयी माहिती का द्यावी, तर ग्रंथसामुग्रामध्ये काही फारशी माहिती उपलब्ध होत नाही. काही सांगीवांगी माहिती आहे, ती पण काही खरी नाही. अनेकांचे मतमतांतरे आहेत. शास्त्रीय माहिती असावी, तीच आपणाला मार्गदर्शनार्थ मी आज ठेवत आहे. शास्त्रीय माहिती ही अत्यंत बिनचूक असायला हवी, जेणेकरून आपल्याला या यंत्रसिद्धीचा लाभ परिपूर्ण मिळायला हवा. ही यंत्रसिद्धी अद्भुत यंत्रसिद्धी आहे. जगातील आद्य प्रथम यंत्रसिद्धी आहे. म्हणून या यंत्रसिद्धीला ग्रंथराज असं म्हटलेलं जाते. ग्रंथराज म्हणजे सर्व ग्रंथाचं सामुपन याच्यापासून सुरू झालेलं आहे आणि हा यंत्रराज पण आहे. श्री म्हणजे आद्य आणि यंत्र म्हणजे यंत्र. श्रीयंत्रापासून कलाकृती जी कृती तयार झाली ही प्रथम झाली, नंतर सृष्टी निर्माण झाली असं मानले जाते. आपण याविषयी माहिती घेणार आहोत. या यंत्राविषयी जाणून घेणारे श्यामकांत कुलकर्णी बऱ्हाणपूर, विजयलाल श्यामलाल शर्मा धुळे, जीवन रोहन विसपुते नाशिक ह्या तिघांचा फार आग्रह होता. म्हणून आजचा विषय आपण हा श्रीयंत्राविषयी घेत आहेत. हा विषय फार कठीण आहे. श्रीयंत्रपूजन हे ह्याच 10-15 वर्षात आलेले आहे. आमचे लहानपणी ह्या यंत्राचे श्रीयंत्र हे नाव पण आम्हास माहीत नव्हते. खरे तर यंत्रापुढील श्री हेच नामकरण आपणास सूचित करते की श्री म्हणजे आद्य प्रथम. म्हणून हे यंत्र सृष्टीतील सर्वप्रथम यंत्र आहे, परंतु सृष्टी प्रारंभाच्या पूर्वीपासून हे यंत्र अस्तित्वात आहे आणि ह्यानंतरच सृष्टी निर्माण झालेली आहे. सृष्टी निर्माण झालेली आहे म्हणजे मानवी जीवनाच्या पूर्वीपासूनचं हे यंत्र आहे, हे लक्षात घ्या. यापासून आपला नंतर इतर यंत्ररचना तयार झालेली आपण पाहू शकतो. जे शास्त्र पद्धतीचे यंत्र आहे त्यात आपणास एक लयबद्ध रचना ही आपल्याला दिसून येते. श्रीयंत्र हे मेरूसह तयार झालेले आहे. या यंत्रामधील हा मेरू फार महत्त्वाचा आहे. श्रीयंत्राचा मेरू नसला तर हे श्रीयंत्र शून्यवत होऊन जाते, त्यांचे अस्तित्व संपते, त्यातील मूळ उद्देश नष्ट येतो. म्हणून मेरू नसलेली यंत्र ही घरात पण ठेवू नये. आता अनेकांचा प्रश्न पडला आहे की मेरू म्हणजे काय. बरोबर आहे हा प्रश्न. मेरू म्हणजे काय, तर श्रीयंत्राच्या रचनेतील जो सर्वात उंच भाग असतो तो थोडासा गोलाकार केलेला असतो. अनुकुचीदार गोलाकार हे टोक असते, यालाच मेरू म्हटलात. हा उंच भागावर प्रथम आपल्याला दिसतो. आकाशातील ईश्वरी शक्तीशी संबंध जोडणारे हे टोक आहे. या यंत्राचा संपूर्ण भाग हा गोलाकार असतो. उतार बघताना हा गोलाकार भाग तयार केला जात असतो. एखादा शंकू सारखा किंवा तेल राखेल ओतण्याचे जे नरसाळे असते, किंवा काही जण त्याला झब्बा देखील म्हणतात, काही जण ओतणी म्हणतात, या पायऱ्याप्रमाणे खाली बैठक चौरशी या यंत्राची श्रीयंत्राची असते. स्फटिकाची श्रीयंत्र सर्वात श्रेष्ठ समजली जातात. ही लवकर प्रभावित होतात. ही ज्यांना हवी आहे ती प्रत्यक्ष जो येईल त्यालाच हे मिळेल, कारण ही हातोहात किंवा इतर मार्गाने घेतली ती अशुद्ध स्वरूपात होतात. माझ्याकडे ही उपलब्ध आहे. नंतर सोने, चांदी, तांबे, पितळ, उभाट आकाराची तर ही काही पत्र्यावर कागदावर प्रिंट केलेली असतात. सर्वच श्रीयंत्र असतात. श्रीयंत्रास यंत्राचा राजा म्हटले जाते.
म्हणून श्रीयंत्रास यंत्रराज म्हटले जाते. श्रीयंत्र जे त्रिकोणी कोरबद्धता असते ते शिवलिंग असते. अनेक शिवलिंग ह्यात तयार झालेली असतात. म्हणून श्रीयंत्र एकचे पूजन केले तर हजारो नव्हे तर करोडो शिवलिंगाचे पूजन करण्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होत असते. कारण याचा मुळात आकार हा शिवलिंगाप्पा आहे. याच्यामध्ये सूक्ष्म जे त्रिकोण तुम्हाला दिसतात ते शिवलिंग स्वरूप असतात. अश्वमेध यज्ञ हजारो केल्याचे पुण्य एकाच श्रीयंत्राचे पूजन केल्याने लाभते. कोटी कोटी लिंग प्रतिष्ठाया यत्तं फल समुद्राभवम तत्फले लभ्यते नून श्रीयंत्रस्य पूज्यते. एका यंत्राने कोटी कोटी महादेवाचे लिंगाचे पूजन केल्याचे पुण्य आपल्याला मिळते. हजारो अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्य मिळते. या श्रीयंत्राचा असा चमत्कार आहे की हिंदू संस्कृतीत अनेक जातीपाती पंथ आहेत. प्रत्येकांच्या इष्टदेवता देवी देवता ह्या वेगळ्या आहे. परंतु आश्चर्य असे की आपोआप ह्या यंत्राची आपण जर पूजनास सुरुवात केली तर आपल्या यंत्रात आपलीच कुळदेवती आणि देवता यांचे आगमन होत असते आणि मग आपणास आपलेच कुळदेव व कुळदेवी यांचे आशीर्वाद प्राप्त होत असतात. योगविद्याने हृदय या ग्रंथात श्रीयंत्र कोणी निर्माण केलेले नाही हे असे सांगितले गेले आहे. श्रीयंत्र स्वयंप्रेरणेद्वारे निर्माण झालेले आहेत. त्यात स्वयंप्रेरणा शक्ती पण सामावलेली आहे. श्रीयंत्रात 10 भाग असतात. दशचक्राचा उल्लेख काही धर्मग्रंथात पण आढळून येतो. 1 पराचक्र महाबिंदुचक्र, 2 सर्वानंदमय चक्र बिंदुचक्र, 3 सर्वसिद्धी चक्र त्रिकोणचक्र, 4 सर्वरोगहरण चक्र अष्टकोण चक्र, 5 सर्वरक्षा कर चक्र अनारदशा चक्र, 6 सर्वार्थ साधक चक्र बहिर्दशा चक्र, 7 सर्व सौभाग्य चक्र अष्टदल कमल चक्र, 8 सर्व संशोधन चक्र षोडशदल चक्र, 9 सर्व शाप मुक्त चक्र कमळ चक्र, 10 त्रैलोक्य मोहन चक्र भूपर चक्र. अशी ही 10 चक्र या यंत्रात सामावलेली असतात. प्रत्येक चक्र श्रीयंत्र यांचा भाग सर्वांचा हितकारी भाग्यकारी बनवणारा आहे. वरील प्रत्येक चक्राची रचना ही मानवी शरीरानुसार आहे. हे शब्द आपणास आश्चर्यकारक वाटतील, कारण श्रीयंत्राचा आकार आणि मानवी यंत्राचा आकार जर आपल्याला विरुद्ध किंवा वेगळा दिसत असला तर आपण सूक्ष्मतेने विचार केला तर मानव शरीर आणि श्रीचक्राचा आकार श्रीयंत्राचा आकार हा सारखाच आहे. 1 बिंदुचक्र म्हणजे मानवी शरीरातील ब्रह्मस्थान, 2 त्रिकोण म्हणजे मानवी शरीरातील मस्तक, 3 अष्टकोण म्हणजे मानवी ललाट, 4 अनंत दशा मानवी भूमध्यस्थान, 5 बहिर्दर्श मानव कंठ, 6 चतुर्दशा 60 मानवी हृदय, वृत्ताकार मानवी कुशी, अष्टदल चक्र नाभी, बाह्यदृत कटिस्थल आणि षोडश अधिष्ठान मानव. असे परिपूर्ण मानवाची कल्पना यात आहे आणि मानवी शरीराचं हे अधिष्ठान आहे. श्रीयंत्राचे 2 भाग आहे, 2 स्वरूप आहे. सर्वोच्च बिंदू ज्यास श्रीयंत्राचे शिखर म्हटले जाते. जसा एंटिना वातावरणातील वेव खिचून येतो त्याचप्रमाणे हा शिखरबिंदू आपणास लाभकारक ठरतो आणि ब्रह्मांडातील जे सूत्र आहे ते आपणाकडे येते. सूक्ष्मबिंदू दिसून येतो. आकर्षणार्थ महत्त्वाचा भाग श्रीयंत्रात हा असतो. हा भाग खंडित झाला की यंत्र काहीही कामाचे होत नाही. म्हणून हे यंत्र जर स्फटिकाचे आहे तर हे नाजूक स्वरूपाचे असते, नाजूक हाताळावे लागते. आपणास खूप काळजी घेऊन हे यंत्र हाताळावे लागते आणि ह्या जर बिंदू खंडित झाला तर यंत्र ताबडतोब आपल्याला पाण्यामध्ये विसर्जित करून टाकायचे असते. ब्रह्मबिंदू हा असतो. ब्रह्मांडातील सर्व शक्ती खेचून असण्याचे सामर्थ्य या बिंदूत आहे. त्यानंतर जो श्रीयंत्राचा चक्राकार भाग आहे तो सुदर्शन रूप विष्णूचा भाग आहे. आपले जीवन हे सिद्ध कधीही नसते आणि चल अवस्था ही जिवंतपणाचे लक्षण असते. मनुष्याचे संपूर्ण जीवन हे वायूसारखे असते. म्हणून प्राणवायू श्वासोच्छ्वासातील गती जो पावेतो आहे तो पावेतो आपल्याला जीवनचक्र वायूचे आहे. नंतर मात्र जीवन संपणे आहे. आज समापन भाग म्हणजे श्रीयंत्राचा बैठकीचा भाग आहे. हे शिव स्वरूप आहे. शिव म्हणजे शव, आडवे होणे. वरती जे शिखर आहे ते ब्रह्मदेवाचे आहे. मधला जो भाग आहे तो विष्णूचा आहे, विष्णूचा आहे आणि जी बैठक आहे ती शिवाची आहे. शिव म्हणजे शव असेच म्हणायला हवे. त्याचे स्वरूप समाधीच्या आकारात श्रीयंत्राचा खालील भाग असतो. असे असताना यंत्र ब्रह्मलोक
विष्णुलोक आणि शिवलोक असे समाविष्ट असलेले हे श्रीयंत्र आहे. मनुष्य कुठेही जातीपातीचा धर्माचा असो, पशुपक्षी जनावरे असो, कोणतेही असले तरी, वृक्षवेली झाडे झुडपे कोणतीही असो, वेगवेगळ्या प्रकारचे असले तरीही, दगडधोंडे कोणतेही असो, पाषाण मार्बल असो, माती काळी पांढरी लाल पिवळी कुठल्याही रंगाची असो, जल हे विहिरीतील तलावातील खाडीतील नदीतील समुद्रातली कुठलेही असो, जीवसृष्टीचा कुठलाही अणू हा सर्व ह्या 3 स्वरूपात सामावलेला आहे. ब्रह्मसूत्र, विष्णुसूत्र आणि शिवसूत्र या श्रीयंत्रामध्ये आहे. श्रीयंत्रामधली ही आद्य गोष्ट आहे. आपण श्रीयंत्र जर निरखून बघितले तर आपणास श्रीयंत्र निश्चितच विचार करायला लावेल. श्रीयंत्र पाहून विचारचक्र सुरू होतात. बिंदू परमोच्च भाव ब्रह्म, मध्यम भाव वैष्णव, पदपद शिव शिवाय, आघादी आद्य प्रथमतः, सृष्टी प्रारंभे पूर्वादी श्रीयंत्र आगमनाय. बिंदू परमोच्च भाव ब्रह्म, मध्य भाव वैष्णव, पदपाद शिव शिवाय, आद्यादी आद्य प्रथमतः, सृष्टी प्रारंभे पूर्वादी श्रीयंत्र आगमनाय. असे हे श्रीयंत्र आपण बघितले आहे. याचा उर्वरित भाग आपण उद्या बघणार आहोत. कारण श्रीयंत्राचं पूजन हे कसं करायचं हे बहुतांशी 99% लोकांना माहीत नसते आणि म्हणून हे प्रभावी होत नाही. म्हणून पूजनाचा भाग आपण उद्या किंवा मला वेळ मिळेल त्यावेळेला आपण सादर करूया आणि तोही व्हिडिओ तुम्ही बघायचा. असो, आजचा कार्यक्रमाचं इथेच समापन करूया. कार्यक्रम समापन करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया.